तर आज आहे आपल्याला या सुंदर 2 केकची ऑर्डर. एक आहे चॉकलेट आणि एक आहे पायनॅपल. चला तर मग बनवून घेऊयात. इथे मी आधी पायनॅपल केकला आयसिंग वगैरे करून घेत आहे. त्यासाठी पायनॅपल क्रश यूज करून आणि कुठलाही फ्रूट केक असेल तर त्यामध्ये टुटी फ्रुटी नेहमी यूज करायची, त्याने अशी रिच अशी टेस्ट लागते. तर मी दोन्ही केक या ठिकाणी आयसिंग करून घेऊन सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत. तोपर्यंत मला क्रीम थोडीशी कमी वाटत होती आणि हे 2 केक बनवतानाच मला तिसऱ्या केकची ऑर्डर आली होती. तर त्यासाठी मी आणखी क्रीम इथे बीट करून घेत आहे. क्रीम प्रॉपर कशी बीट करायची किंवा प्रॉपर स्ट्रक्चर कसं पाहिजे त्यासाठी जर डिटेल्स हवे असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा. त्यावरही मी लवकरच व्हिडिओ शेअर करेल. तर अशा पद्धतीनं मी क्रीम झाल्याच्यानंतर इथे फायनल आयसिंग करून घेत आहे. फायनल आयसिंग केल्याच्यानंतर मी ते ऑइल ब्रशनी सिम्पली त्या केकला एक टेक्स्चर दिलेलं आहे. त्याने केक खूप लवकर शेपमध्येही येतो, फिनिशिंगमध्येही येतो. मला हा डॉल केकमध्ये स्टिकरच्या डॉल केकमध्ये बनवायचा होता, तर मला हा थोडासा बेबी पिंकमध्ये वगैरे असा हवा होता. त्यासाठी मी ब्रशवर अगदी 1-2 ड्रॉप्स नॉर्मली पिंक कलर यूज करून तो केकला साईडने असा लावून घेतला आणि ब्रश फिरवून परत त्याला असा कलर करून घेतला. तर खूप छान लुक येतो याने. आणि केक घेताना पण कस्टमरने नेहमी मी तर सजेस्ट करेल की पेस्टल कलरमध्येच जास्त केक मागवावेत किंवा ऑर्डर करावेत. तर याला जी नेटची डॉलची स्टिकर येते ती मी या ठिकाणी चिटकवून घेतली आहे. काही फॉग बॉल आणि काही आपले गोल्डन कलरचे बॉल्स असतात ते मी या ठिकाणी लावून याला फायनल लुक देऊन घेतलेला आहे. तर कसा वाटतो हा तुम्हाला केक कमेंट करून नक्की सांगा. त्याचप्रमाणे मी दुसराही केक या ठिकाणी आयसिंग करून डेकोरेट करून घेतला, पण त्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला. तर माझं त्याला टॅग लावायचं राहून गेलं होतं, तर यांनी मध्ये असं टॅग लावून दिलं. आणि ऑर्डर घ्यायला डिलिव्हरी द्यायला केक रेडी झाला होता. ती मुलगी पण बाहेर केक घ्यायला आली होती. तर कसे वाटले तुम्हाला आजचे दोन्ही केक कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर